नमस्कार. पाउलो कोएल्हो यांच्या द अल्केमिस्ट या जगभरात गाजलेल्या पुस्तकाच्या आजच्या या सखोल विश्लेषण सत्रात आपलं स्वागत आहे. हे पुस्तक म्हणजे केवळ एक कथा नाहीये, तर जगभरातील कोट्यावधी लोकांसाठी ती एक प्रेरणा बनली आहे. पण या साहित्यात असं दडले तरी काय, ज्याने संपूर्ण जगाला अक्षरशः वेड लावलाय? यामागे नेमकं कोणतं तत्वज्ञान आहे? चला तर मग याच्या खोलात जाऊया आणि या जागतिक यशाच्या पायाभूत संकल्पना आज आपण समजून घेऊया. विचार करा, जेव्हा पाउलो कोएल्हो संघर्ष करत होते आणि हे जग त्यांना सांगत होते की लेखक बनणं केवळ अशक्य आहे, तेव्हा त्यांना त्यांच्या अमेरिकन प्रकाशकाचं एक पत्र येतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की हे पुस्तक वाचणं म्हणजे पहाटे उठून सूर्योदय पाहण्यासारखं होतं. ही केवळ एका पुस्तकाची स्तुती नव्हती, तर एका अशक्यप्राय वाटणाऱ्या स्वप्नाची सत्यात होणारी सुरुवात होती. अंधारलेल्या जगात आशेचा किरण दिसण्यासारखाच हा अनुभव होता. आणि या पुस्तकाचा प्रभाव किती अफाट होता हे पहा. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या हातात हे पुस्तक दिसलं होतं आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्सनेही याचं तोंड भरून कौतुक केलं होतं. 56 वेगवेगळ्या भाषांमध्ये 2 कोटीहून अधिक प्रतींची विक्री, हे आकडेच थक्क करणारे आहेत. पण एवढं मोठं यश कसं मिळालं आणि यामागील गुपित काय आहे, हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो ना. तर आजच्या या सत्रात आपण नेमके कोणते मुद्दे उलगडणार आहोत? आपण या पुस्तकाचं जागतिक यश, वैयक्तिक ध्येय, स्वप्नांच्या वाटेत येणारे 4 मोठे अडथळे, नार्सिसिसची ती प्रसिद्ध कथा आणि शेवटी एका मेंढपाळाने केलेली निवड, ह्या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवात करूया ती या पुस्तकाच्या आणि लेखकाच्या थक्क करणाऱ्या प्रवासापासून. सुरुवातीला यश अशक्य वाटत असूनही कोएल्हो यांनी जो मार्ग निवडला तोच या पुस्तकाचा गाभा आहे. आणि याच यशाच्या मुळाशी दडलंय ते वैयक्तिक ध्येय, म्हणजेच आपला खरा मार्ग. हीच ती संकल्पना आहे जी जगभरातल्या लोकांना एवढी भावली. पहा, कोएल्हो यांच्या मते हे पर्सनल कॉलिंग किंवा व्यक्तिगत ध्येय म्हणजे नेमकं काय, तर हा असा मार्ग आहे जो पृथ्वीवर येताना ईश्वराने खास आपल्यासाठी निवडलेला असतो. जेव्हा एखादं काम करताना आपण आतून अगदी उत्साहाने भरून जातो ना, तेव्हा समजायचं की आपण खऱ्या ध्येयाच्या मार्गावर आहोत. पण गंमत म्हणजे हे ध्येय प्रत्येकाकडे असतं, तरीही स्वतःच्या स्वप्नांचा सामना करण्याचं आणि त्यांचा पाठलाग करण्याचं धाडस मात्र सर्वांकडे नसतं. का बरं? याचं कारण आपल्याला सापडतं त्या 4 मुख्य अडथळ्यांमध्ये, जे आपल्याला सतत मागे खेचत असतात. कोएल्हो यांनी मानवी जीवनातील अडथळ्यांचा हा क्रम अतिशय अचूक टिपलाय. बघा, बालपणीच आपल्याला शिकवलं जातं की आपली स्वप्न अशक्य आहेत, हा पहिला पूर्वग्रह. मग आपण मोठे होतो, प्रेमात पडतो, हा दुसरा अडथळा. त्यानंतर येते ती अपयशाची भीती, आणि हे सगळं पार केलं की सगळ्यात शेवटी येतो एक विचित्र पण खरा अडथळा, तो म्हणजे चक्क स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची भीती. यातल्या प्रेमाच्या अडथळ्याबद्दल थोडं बोलूया. सामान्यतः आपण प्रेमाकडे कसं पाहतो? आपल्या जवळच्या माणसांना वाईट वाटू नये म्हणून आपण तिथेच थांबतो, आपली स्वप्न सोडून देतो, प्रेमाला एक प्रकारची बेडी मानतो. पण कोएल्हो यावर काय म्हणतात? त्यांच्या मते जे खऱ्या अर्थाने आपले शुभचिंतक आहेत ना, ते आपल्या सुखासाठी आपल्याला नेहमीच साथ देतात. खरं प्रेम हे कधीच स्वप्न सोडण्याचं कारण असू शकत नाही, उलट ते पुढील प्रवासासाठी एक अतिरिक्त प्रेरणा देतं. आता तो चौथा आणि सर्वात धोकादायक अडथळा. ऑस्कर वाइल्ड यांचं एक फार सुंदर वाक्य आहे, प्रत्येक माणूस ज्या गोष्टीवर प्रेम करतो तिलाच मारून टाकतो. होतं काय, जेव्हा आपलं ध्येय अगदी हाकेच्या अंतरावर असतं, तेव्हा अचानक आपल्या मनात एक अपराधीपणाची भावना निर्माण होते. ज्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर संघर्ष केला, ती गोष्ट खरंच मिळवण्याची आपली पात्रता आहे का, असा प्रश्न पडतो. आणि मग आनंद नाकारून आपण एक प्रकारचा संतपणाचा आव आणतो. हा सगळ्यात मोठा आणि धोकादायक अडथळा ठरू शकतो. हे सगळं तत्वज्ञान पुस्तकाच्या प्रस्तावनेतच एका वेगळ्या कथेच्या माध्यमातून समोर येतं. ती म्हणजे नार्सिससची कथा. पुस्तकाची सुरुवातच अल्केमिस्ट वाचत असलेल्या एका अनोख्या ग्रीक कथेने होते. नार्सिसस हा एक असा तरुण होता जो स्वतःच्या सौंदर्यावर इतका भाळलेला असतो की तलावात स्वतःचं प्रतिबिंब पाहताना तो बुडून मरतो. या कथेत पुढे जेव्हा जंगलातील देवी तिथे येतात, तेव्हा त्यांना तो गोड्या पाण्याचा तलाव चक्क नार्सिसससाठी रडताना दिसतो आणि त्याचे गोड अश्रू आता खाऱ्या पाण्यामध्ये बदललेले असतात. एका अनोख्या शोकाचं हे दृश्य आहे. पण या कथेचा शेवट अत्यंत अनपेक्षित आहे. त्या देवींना वाटतं की तलाव नार्सिससच्या सौंदर्यासाठी रडतोय. पण तलाव काय सांगतो माहीत आहे? तो म्हणतो, नार्सिसस सुंदर होता हे मला माहीतच नाही, मी तर यासाठी रडतोय कारण जेव्हा तो माझ्या काठावर झुकायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या खोलात मला माझंच सौंदर्य प्रतिबिंबित झालेलं दिसायचं. विचार करा, किती खोल अर्थ आहे यात. स्वतःच्या आतील सौंदर्याची ओळख पटवून देणारी ही एक अत्यंत प्रभावी कथा आहे.
आता हे सगळे तात्विक विचार प्रत्यक्ष कथेत कसे गुंफलेत ते आपण सँटियागो या मेंढपाळाच्या जीवन प्रवासातून पाहूया. तर हा सँटियागो नेमका आहे तरी कोण? वयाच्या 16व्या वर्षापर्यंत त्याने चक्क धर्मशाळेत शिक्षण घेतलं होतं. कुटुंबाची इच्छा होती की त्याने पाद्री बनावा, पण एका दुपारी त्याने धाडस करून आपल्या वडिलांना सांगितलं की त्याला हे जग पाहायचंय, प्रवास करायचाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वडिलांनी स्वतःची जग पाहण्याची इच्छा वर्षानुवर्ष दाबली होती, त्याने चक्क त्याला पाठिंबा दिला आणि 3 सोन्याची नाणी दिली. सुरक्षित आणि अपेक्षित असा मार्ग सोडून सँटियागोने स्वतःच्या इच्छेखातर मेंढपाळ बनण्याचा धाडसी निर्णय घेतला. आता या प्रवासात त्याच्यासोबत असतात त्याच्या मेंढ्या. आणि या मेंढ्या म्हणजे कशाचं प्रतीक आहेत माहितीये? आपल्या कम्फर्ट झोनचं. या मेंढ्यांना फक्त अन्न आणि पाण्याशी मतलब असतो. त्या कधीही स्वतःचा विचार करून नवीन निर्णय घेत नाहीत आणि पूर्णपणे सँटियागोवर अवलंबून असतात. मानवी प्रवृत्ती ही बऱ्याचदा अशीच असते ना, स्वतःच्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवण्याऐवजी सुरक्षित चौकटीत आपण इतरांवर विसंबून राहतो. पण दुसरीकडे सँटियागो समोर होतं ते विस्तीर्ण क्षितिज जे त्याला सतत काहीतरी नवीन शोधायला खुणावत होतं. पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा सँटियागोच्या मनात एक मोठा संघर्ष सुरू होतो. एकीकडे त्याचं ते नेहमीचं ओळखीचं रोजचा दिवस सारखाच असणारं जीवन आहे आणि दुसरीकडे अंदालुशियामध्ये त्याला एका व्यापाऱ्याची मुलगी भेटते. तिला पाहिल्यावर त्याच्या मनात पहिल्यांदाच एका जागी स्थिरावण्याची इच्छा निर्माण होते. प्रवासाचं वेड आणि एकाच जागी सुरक्षित थांबण्याची ओढ यांच्यातील हा संघर्ष त्याच्या प्रवासाला एक नवीनच वळण देतो. आणि इथूनच सुरू होतो तो सर्वात मोठा प्रश्न. सँटियागो आता काय करेल? तो प्रेमाच्या आणि सुरक्षिततेच्या अडथळ्याला बळी पडून नेहमीचं जीवन स्वीकारेल की ते 4ही अडथळे पार करून त्याला सतत पडणाऱ्या स्वप्नाकडे, त्याच्या खऱ्या वैयक्तिक ध्येयाकडे झेप घेईल? हाच संघर्ष आपल्यालाही स्वतःच्या जीवनातील खऱ्या ध्येयाचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. आपण आपल्या प्रवासात नेमकी कोणती निवड करणार आहोत? विचार करा.